नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। होळीत खेळला जाणारा आट्यापाट्या खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर। ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्त्व असलेले आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर। नवीन पिढी खेळापासून दूर। होळी जवळ आली की सर्वांना आठवण होते ती आट्यापाट्या खेळाची। उरणमध्ये पूर्वी मोठ्या उत्साहाने खेळला जाणारा आट्यापाट्या खेळाला उतरती कळा। होळी जवळ आले की सर्वांना आठवण होते ती आट्यापाट्या खेळाची। उरण शहरामध्ये श्री शीतळा देवी मंदिर, देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्यापाट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे। पूर्वी होळीच्या 10 दिवसा अगोदर पासूनच देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा। आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो। गुण जो खेळाडू 9 पाट्या पार करून लोण पाटीपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा सुरक्षित माघारी फिरतो त्या संघाला गुण मिळतात। या खेळामुळे मुलांमध्ये चपळता, वेग, निर्णय क्षमता आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते। या खेळामुळे शरीराचा विशिष्ट व्यायाम तर होतोच, शिवाय एकाग्रता सुद्धा वाढीस लागते। मनोरंजन आणि व्यायामाव्यतिरिक्त हा खेळ वैयक्तिक वेगवानपणा आणि सामूहिक संघ कामगिरीचे उत्तम संयोजन आहे। हा खेळ अत्यंत प्राचीन असून महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित आहे। हा खेळ मुख्यत्वे भारतातील काही ग्रामीण भागात विशेषतः होळी किंवा इतर सणांच्या वेळी अत्यंत उत्साहाने खेळला जातो। महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला आट्यापाट्या हा एक प्राचीन क्रीडा खेळ आहे, ज्यामध्ये गुंतागुंतीचे नियम आहेत। तमिळनाडूमधील किल्लीथट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रदेशातून उगम पावलेला हा खेळ बऱ्याच काळापासून धोरणात्मक विचारसरणी आणि शारीरिक चपळतेची चाचणी म्हणून ओळखला जातो। हा खेळ राष्ट्रीय व्यासपीठावर तमिळ ओळख वाढवतो। महाराष्ट्रात आट्यापाट्या म्हणून हा खेळ ओळखला जातो। महाराष्ट्रात हा खेळ पूर्वी भांडणाचा खेळ म्हणून प्रसिद्ध होता। प्रत्येक राज्यात व देशात या खेळाला वेगवेगळे नाव आहे। गुजरात राज्यात आटापाता, खरोपाट, लुनीपाट, तमिळनाडूमध्ये किल्लीथट्टू, धट्टू तुकडा, उप्पू कोडू, उप्पू पटाई, बंगालमध्ये डोरिया बांध, महाराष्ट्रामध्ये सूरपट्या, आट्यापट्या, सारगरी, सरमणी, पंजाबमध्ये लोणापती, सूरपती, चिक्का, युरोपमध्ये ढोंगांचा खेळ, अतिरेक्यांचा पाठलाग या नावाने हा खेळ परिचित आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईर, उरण।